आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना आव्हान देणाऱ्या याचिकांवर आता सुनावणी सुरू झालेली आहे। सगळ्या 28 याचिकांवर आज एकत्रित सुनावणी पार पडतेय। मतदार यादी, सीमांकन आणि प्रभाग आरक्षणाच्या मुद्द्यावर याचिका दाखल करण्यात आलेल्या आहेत। मुख्य न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर व न्यायमूर्ती गौतम अखंड यांच्या खंडपीठासमोर सुनावणी सुरू आहे। नागपूर खंडपीठातून आणि औरंगाबाद खंडपीठातून दाखल झालेल्या याचिका मुंबई उच्च न्यायालयामध्ये वर्ग करण्यात आलेल्या आहेत आणि त्या सगळ्या एकत्रित 28 याचिकांवरती आता सुनावणी सुरू झालेली आहे। ज्या मुद्द्यांवरून आक्षेप घेतला गेला होता, मतदार यादी, सीमांकन आणि प्रभाग आरक्षणाच्या मुद्द्यावरती या याचिका दाखल करण्यात आल्या। एकीकडे ही सुनावणी सुरू झालेली आहे, तर दुसरीकडे आज 4 वाजता राज्य निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद आहे आणि त्यावेळी निवडणुकांची घोषणा होऊ शकते। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना आव्हान देणाऱ्या याचिकांवर आता सुनावणी सुरू झाली आहे। सगळ्या 42 याचिकांवर एकत्रित सुनावणी सुरू आहे। पूर्ण तयारीनिशी आज युक्तिवाद केला जाणार आहे। दरम्यान आजच्या सुनावणीनंतर कोर्ट काय आदेश देतं याकडे देखील लक्ष असेल। एकीकडे राज्य निवडणूक आयोगाकडून निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता आहे, तर दुसरीकडे या संपूर्ण प्रक्रियेवरती आक्षेप घेण्यात येणाऱ्या याचिका दाखल करण्यात आलेल्या होत्या आणि त्या सगळ्या 42 याचिकांवरती एकत्रित सुनावणी पार पडतेय। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना आव्हान देणाऱ्या याचिकांवर आता सुनावणी सुरू झाली आहे। सगळ्या 42 याचिकांवरती एकत्रित सुनावणी होतीये। मतदार यादी, सीमांकन आणि प्रभाग आरक्षणाच्या मुद्द्यावरती याचिका दाखल करण्यात आलेल्या आहेत। आक्षेप घेण्यात आलेले आहेत या मुद्द्यांवरती। सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मतदार यादीतले घोळ, प्रभाग आरक्षण आणि सीमांकन या मुद्द्यावरती या याचिका दाखल करण्यात आल्या आहेत। मुख्य न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती गौतम अखंड यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी सुरू आहे। नागपूर खंडपीठ आणि औरंगाबाद खंडपीठ इथे सुद्धा याचिका दाखल झालेल्या होत्या। त्या सगळ्या याचिका आता मुंबई उच्च न्यायालयामध्ये वर्ग करण्यात आलेल्या आहेत। दरम्यान मुंबई उच्च न्यायालय आज या याचिकांवरती सुनावणी घेऊन नेमका काय मत व्यक्त करतं, काय निकाल देतं याकडे देखील सगळ्यांचं लक्ष असणार आहे। 42 याचिकांवरती एकत्रित सुनावणी सुरू झाली। आजच्या दिवसभरातल्या 2 महत्त्वाच्या घडामोडी, एकीकडे याचिकांवरची सुनावणी तर दुसरीकडे 4 वाजता निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद, ज्यामध्ये निवडणुकांची घोषणा होऊ शकते। पुन्हा एक छोटासा